सोलापूर येथील बिग बाजार या नामांकित सुपरमार्केट विरोधात दाखल करण्यात आलेल्या अन्न भेसळ प्रकरणात न्यायालयाने बिग बाजार व त्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले आहे. अन्न भेसळाचा आरोप न्यायालयात सिद्ध न झाल्याने हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. 23 मार्च 2015 रोजी सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी बिग बाजार स्टोअरमधील तांदूळ, मूग डाळ तसेच मँगो ग्लोरी, आंबा फ्लेवर, शुगर कन्फेक्शनरी या अन्न पदार्थांचे नमुने घेतले होते. तपासणी दरम्यान या नमुन्यांमध्ये अनियमितता आणि भेसळ आढळल्याचा दावा करत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2011 अंतर्गत बिग बाजार व त्यांची पालक कंपनी फ्युचर ग्रुप तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध 3 स्वतंत्र प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या तिन्ही प्रकरणांची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली. बिग बाजारतर्फे ॲडव्होकेट पंकज कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींची बाजू मांडली. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे अन्न भेसळाचा गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत 8 डिसेंबर 2025 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील गावडे यांनी बिग बाजार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात बिग बाजारतर्फे ॲडव्होकेट पंकज कुलकर्णी, ॲडव्होकेट जान्हवी कुलकर्णी, ॲडव्होकेट स्वाती बताले यांनी काम पाहिले, तर अन्न सुरक्षा विभागातर्फे सरकारी वकिलांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या या निकालामुळे बिग बाजार व त्यांच्या व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.